आपल्या मिलियन पॉवरमध्ये जवळजवळ 70 ते 80% किंबहुना 90% म्हटलं तरी चालेल सर्व आमचे हिंदू बांधव इथं राहिला आहेत. आणि म्हणूनच की काय आपल्या या सांडपाड्यातील राजकारण्यांनी किंवा पक्षांनी हे गृहीत धरलं आहे की कोणी कुठेही राहू दे, मिलियन पॉवरमधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं मत हे आमचं भारतीय जनता पार्टीलाच असणार आहे. आणि म्हणूनच परंतु त्यांना हे माहीत नाही आता वेळ बदललेली आहे, जेणेकरून काही तर उमेदवारांनी असं सांगितलंय की भारतीय जनता पार्टीने सांगताना दगड 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 जरी उभा केला तरी मिलियन पॉवरच्या जीवावरती आम्ही भारतीय जनता पार्टीला उमेदवार निवडून आणू. आणि म्हणून की काय 4 दगड उभे केलेले आहेत, बरोबर की नाही? का सांगतो मी, माणूस कशाला म्हणतात, राजकारणी कशाला म्हणतात किंवा नगरसेवक कशाला म्हणतात याची व्याख्याच मला मुळात त्यांना समजलेली नाही. नगरसेवक याचं काम काय असतं? जनतेची सेवा करणं, बरोबर ना? बरोबर की नाही? जनतेची सेवा करावी, नगराचा विकास करावा म्हणून तो सेवक निवडतात महानगरपालिकेवाले. परंतु असलेले हे उमेदवार मी कोणत्याही एका पक्षाचं नाव घेत नाही. मी दगड म्हटलंय म्हणजे सगळ्यांनाच म्हटलंय, लक्षात ठेवा. कारण का मी काम करतो, मला म्हणणार नाही कोणी हा दगड आहे, कोणी बोलेल का इथे मी दगड आहे? कारण मी काम करतो. ज्यांनी कामच नाही केलेलं आहे अशा लोकांना काय संबोधित करतात? बरोबर. कारण गेली 60 वर्षांमध्ये हे लोक कुठे दिसले का तुम्हाला? कुठे दिसले नाही. ऐन इलेक्शनच्या काळामध्ये इतर ठिकाणी राहणारी लोक इकडे राहायला आली, भाड्याने घरं घेतली. काही लोक तर दुसऱ्या विभागात राहणारी आहेत, त्यांनी आपल्या सांडपाड्यामध्ये भाड्याने घरं घेतली आणि आज उमेदवारीस ते पात्र झाले. हे योग्य आहे का? त्याचबरोबर मी आजही सांगतो, मी पक्षनिष्ठ आहे. मी पक्ष सोडला नाही, मी काही केलंय. आज माझ्या जवळ झालेला अन्याय आहे त्याच्या विरुद्ध आवाज उचलायचा म्हणून मी अपक्ष उमेदवार निवडणुकीवर उभा आहे. मी कुठलाही पक्ष घेतलेला नाही. बऱ्याच पक्षाच्या ऑफर मला आल्या, बरेच पक्ष मला म्हटले की तुम्ही आमच्यात या, आमचा पॅनल स्ट्रॉंग होईल, आमचं हे होईल, आमचं ते होईल. मी म्हटलं ठीक आहे, मी एकनिष्ठ पक्षाचा आहे. पक्षाने केलेला अन्याय त्याच्या विरुद्ध उचललेला माझा आवाज आहे, कारण तो आवाज माझ्या बहिणींचा आहे, माझ्या बंधूंचा आहे. परंतु 7 महिन्यापूर्वी हेच एकनिष्ठ आता म्हणवताय, हे 7 महिन्यापूर्वी दुसऱ्या पक्षामध्ये होते. दुसऱ्या पक्षामध्ये असताना त्यांना आपला हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं धोरण किंवा त्याचं असणारं जे नियम आहेत हे मान्यच नव्हते. तर त्यांच्या दृष्टीने पक्ष एकच होता आणि तो त्यांच्या परिवाराचा पक्ष होता. ते भारतीय जनता पार्टीला न मानणारी लोक होती. भारतीय जनता पार्टीचे असणारे सर्व उपक्रम, सर्व कार्यक्रम, सर्व नियम, भारतीय जनता पार्टीसाठी असणारी जे सदस्यत्व आहे, त्याचप्रमाणे नवीन मतदार नोंदणी आहे, ही सर्व कोणी केली असेल ती आम्ही केली. आपल्या सांगपाडा विभागातील अनेक जुने नागरिक आहेत, जुने कार्यकर्ते आहेत, यांनी खऱ्या अर्थाने याच बिल्डिंग मधील आमचे एक सहकारी मित्र आहेत, जे माजी उपजिल्हाध्यक्ष आहे श्री आबा जगताप, त्यांच्यावर सुद्धा अन्याय केलेला आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने या सांगपाड्यामध्ये कमळ फुलवलं. ज्या वेळेला आपल्या सांगपाड्यामध्ये कमळाची खिल्ली उडवली जायची, हसलं जायचं, अरे तू काय कमळाचं काम करतो, कमळाला कोण विचारतंय, कोण विचारत नाही, अशा वेळेला आमचे आबा जगताप यांनी रक्ताचं पाणी करून या सांगपाड्यामध्ये कमळ फुलवलं. आणि त्यांना काय फळ भेटलं? ऐन वेळेला त्यांच्यावर पण दगाबाजी केली. 2 वाजेपर्यंत त्यांना सांगितलं तिकीट भेटतं. सकाळी 9 वाजता आबा जगताप आणि मी एबी फॉर्म घेण्यासाठी आमच्या आमदारांच्या घरी बसलो. आम्हाला एबी फॉर्म दिले गेले. त्या एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्ष सहीच नाही, म्हणजेच आमची फसवणूक केली गेली. तर आबा जगताप या बिल्डिंगचे फेडरेशन अध्यक्ष आहेत. मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव होतो. एवढी मोठी पदं असताना, एवढी चांगली कामं केलेली असताना कोरोना काळातलं आमचं काम
आजही जनता विसरू शकलेली नाही. खरोखरच ठिकठिकाणी जनता आवर्जून मला बोलते, आम्ही तुमचं कोरोना काळातलं काम आम्ही विसरणार नाही आणि आम्ही तुमच्या बरोबर आहेत. हाच विश्वास मला पुढे घेऊन जायला कारणीभूत ठरलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आज झालेला आबा जगतापावरती जो अन्याय आणि माझ्यावरती झालेला अन्याय, त्याचबरोबर नानी असू दे किंवा आमचा भावेश असू दे, यांच्यावर झालेला अन्याय, या अन्यायाचा बदला आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्या या उमेदवारांचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून सुज्ञ आमच्या मिलियन गावामधील सर्व नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करेल की तुम्हाला गृहीत धरण्याला आता खरी त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या 15 तारखेला आपण तुम्हाला जो योग्य वाटतो, जो तुमचा सेवक वाटतो, जो तुमच्या घरातला माणूस वाटतो आणि जो हाकेला धावून जाईल, अशाच माणसाला तुम्ही मतदान करावे. गुणवीत असणाऱ्या माणसाला मतदान करू नये. आणि यांची ही गुणवीत, यांचा हा घमेंड आपल्या सगळ्यांना मिटवायचा आहे. खऱ्या अर्थाने आज आमचा हा पॅनल परिपूर्ण झालेला आहे. या पॅनलसाठी पण तोडण्याचा, मोडण्याचा खूप प्रकार केला गेला. पहिला आमचा पॅनल वेगळा होता. त्या पॅनलमध्ये बऱ्याच लोकांना दमदाटी केली गेली, घाबरवलं गेलं, मागे हटवलं गेलं. त्यानंतर जो पॅनल बनला आहे तो परिपूर्ण पॅनल आहे म्हणतात. काही गोष्टी योगायोगाने होतात आणि हा योगायोगाने वरून ज्याची इच्छा आहे त्यांनी जमवून आलेला हा पॅनल आहे. माझ्या मिसेसला मी तिकीट देणार, पण तिथं इलेक्शन लढण्याचा काही विचार पण नव्हता. परंतु आमच्या महिला भगिनी सांगितलं, दादा तसं नका करू, शारदाताईंचा चेहरा पुढे करा, बघा महिला भगिनीला तुम्हाला साथ किती येईल. आणि आज मी बघतोय बरोबर सगळ्या महिला भगिनी माझ्या उभ्या आहेत की नाही. त्याचबरोबर मंदाकिनी गुंजीर गेली 25 वर्ष या सानपाड्यामध्ये त्यांनी कधी राजकारण नाही केलं, त्यांनी समाजकारण केलं. संपूर्ण कुटुंब त्यांचं या राजकारणामध्ये आहेत. तुम्हाला बऱ्याच लोकांना त्यांचे मित्र माहीत पण नसतील. त्यांना प्रेमाने सगळे नाना म्हणतात. नाना आहेत इथे, नाना या पुढे, नाना नाना या माऊली बरोबर आमचे नाना नेहमी खांद्याला खांदा लावून उभे असतात. तर पडदा मागचा खरा हिरो आहे ते आमचे नाना आहेत का? नानांना किती लोक ओळखतात? काही लोक ओळखतात. म्हणजे मात्र सांगायचं, त्यांनी कधी प्रकाश सोबत आलेले नाहीयेत. परंतु नानीला खंबीरपणे पाठिंबा देणारे हे नाना आणि त्यांचा सुपुत्र सचिन गेली 10 दिवस अवरपूर मेहनत घेतात. त्याचबरोबर आमचे भावेश पाटील सानपाडा गावातील अतिशय उच्च शिक्षित आणि पुढील काळात अनेक योजना घेऊन मनात आलेले भावेश पाटील हे सुद्धा आमच्या पॅनलमधील एक चांगले तरुण तडफदार उमेदवार आहेत. या सगळ्यांना तुम्हाला साथ द्यायची आहे. मागील काळामध्ये सानपाड्यामध्ये प्रत्येक विभागाला किती नगरसेवक होते? किती होते? आता तुम्हाला किती भेटणार आहेत? तुमच्या सेवेसाठी किती जण आहेत? सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि निवडून द्यायचं तुम्ही. सकाळी कोण काम करणार तर जो सकाळ लवकर उठतो आमच्यातला तो. दुपारी कोण करणार ज्याला काम धंदा नाही तो. संध्याकाळी कोण करणार जो कामावर उठतो. आणि रात्री कोण करणार ज्याला रात्री लेट झोप लागते तो. म्हणजे लक्षात ठेवा, तुमच्यासाठी 40 प्रकारचे उमेदवार आहेत. म्हणजे तुमचं काम सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री करणारे म्हणजे 24/7 करणारे आम्ही 4 नगरसेवक निवडून तुम्ही द्यावे ही आमची तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय